म्हणूनच्या मायला काय उभं केलंय? हा टुंगी नाही गुढी. काय रे कॅमेरा पुढे यायला असतंय का तू? बॉ करते बॉ. नववर्षाच्या शुभेच्छा देणार आहे. चला का संस्कार लावायचे असतात पोरांना. हे ठेवा. एमआयडीसी कामगारांचीच लाईफ असते भावानं. किती पण कुठं काही काळात शहरामध्ये तुम्हाला भारी वाटतं पण ऍक्च्युअली तसं काय नसते. असं नाही करायचं. ही गुढी तो उभावलीची त्याच्यासोबत ही पण गुढी उभावली कारण आपल्याला शूट साठीची ही गुढी. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऍक्च्युली ही जी गोष्ट मी आता दाढी करण्याचं काम करणार आहे ऍक्च्युली सकाळी मॉर्निंगला 6 वाजताच होणार होती पण काहीशा थोड्याशा कारणामुळे ती आज 9:30 वाजता आली. कारण छोटंसं बाळ आहे आमच्याकडं 1.5 वर्षाचं स्वस्तिक शेठ. तर आतलीचा खूप त्रास देतो सध्या. तो काय झालंय समजत नाही. कधी कधी खूपच हट्टीपणा करतो, झोपत नाही व्यवस्थित. सो त्याच्यामुळं थोडं डिले होतं प्रत्येक गोष्टीला. थोडं ऍडजस्टमेंट ही करावंच लागते. आयुष्य म्हणजे ऍडजस्टमेंटच आहे. आपण दाढीचं काम उरकून घेऊया फास्टमध्ये आणि आपली पाडव्याची तयारी करूया. चला. एक नॉर्मल जर दाढी व्यवस्थित झाली तर दुखमध्ये किती फरक पडू शकतो याचं उदाहरण आपण बघू शकता. गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग. मित्रांनो बच्चाला बाहेर यायचं आता. अगं ते जाते त्याच्या तोंडातला. बाहेर यायचं तुला? खाली यायचं? कुठे यायचं? आजी का? खाली. आजीचं देवपूजा चालू आहे आणि मम्मा थोडंसं स्वयंपाक करत होती तेव्हा का मम्मा शॉक झाली. पूर्ण रात्रभर जागून पोरांनी कहर केल्यानंतरचं रिॲक्शन बघा कसं बघते. ढोंगी मोंगी म्हणजे बघा लगेच ॲक्टर म्हणजे जशी ॲक्टिंग करेल तसं इकडं लगेच त्याची ॲक्टिंग चालू होती. या बघा. अरे उठायचं नाही पिल्लू? ये म्हणते ये म्हणते. आता ॲक्च्युली वाजले ते आता किती वाजले ते आपण बघूया. प्रॉपर चार्जिंग लावलं फोन बघा. 9:57 म्हणजे जवळपास 10 वाजले ते. 10 वाजले. स्वस्तिक शेठ इकडे बघा. 10 o'clock. आज गुढीपाडवा आहे. उरकायचे पटापट. चलो. आईची एकंदरीत पूजा झाली आत्ताच. छानपैकी पूजा झाली. देव बाप्पा. पप्पा अच्छा पप्पा लावायचं. अजून पप्पाने आंघोळच नाही केली तुझ्यामुळं. समजलं का कसं बघते बघा. चाफ्याच्या फुलांचा हार लागतो. ते ऍक्च्युली शहरामध्ये काही चाफा तो आपला अवेलेबल नाही झाला तर सो थोडासा संकरितवाला चाफा आणलाय. पण ठीक आहे वेळेला तो पण उपयोगी असतो. म्हणजे हा वेगळा सोनचाफा आहे लाल कलरचा. चलो मित्रांनो सिटीमध्ये ऍक्च्युअल टास्क असा आहे की आपल्याला आंब्याचा टाळा आणि लिंबाचा टाळा कडुलिंबाचा टाळा गुढीसाठी लागतो. तो मिळणं खूप अवघड आहे. कारण आंब्याचा टाळा तर इकडे तिकडे भेटत पण लिंबाचा टाळा आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तो खरा टास्क आहे. इकडे एक आंब्याचं झाड दिसतंय बघा भावांनो आणि ते एक लिंबाचं झाड पण दिसतंय. थोडंसं घेऊया आपण. ऑप्शन नाही भावांनो. झाड तुटन म्हणून तिथलं काढणं खूप अवघड होतं कारण की एखादं सुंदर झाड तोडणं आपल्याला योग्य नाही वाटत आहे. आपण बघूया इथे एक लिंबाचं झाड आहे बघा. इथं बघूया जमतंय का आपल्याला काढायला. हे एक आहे. तिथली पण उंची खूप होती. तो अटेम्प्ट पण आपला अनसक्सेसफुल झालाय. आपण दुसरीकडे कुठे शोधूया. हाय छोटू. देवाच्या दर्शनासाठी आली ती. चला आपण थोडं आंब्याची टाळी घेऊया. आंब्याची टाळी तर मिळाली. आता थोडं कडुलिंब घेऊया. इथे छोटंसं झाड आहे आपलं पिल्लू. तर छानपैकी त्याचे आपण थोडंसं फांद्या छोटंसं घेऊया किंवा अजून एक तिथे एक थोडं मोठं आहे त्याचं पण आपण ट्राय करू शकतो. तर चला म्हणजे ही सोय झाली एकंदर. नारळ घ्यायचं इथं आपण नारळ घेऊया. इथं खूप सारे नारळ पाणी आपल्याला हार घ्यायचा आहे एक आता गुढीसाठी कारण फुलं संपली मित्राची. तर आपण हार घेऊया. तर चलो एक हार त्याच काढलाय ना. ठेव इथं. स्वस्तिक शेट फुलं नाही एक पण फुल नाही राहिलं शिल्लक. जाऊ स्वस्तिक. हे शाबास. स्वस्तिकने घेतलंय सगळं आता ठेवलंय. हा आपल्याला उपयोग आहे बरं का. आज गुढी बघायचे ना आपल्याला पिल्लू. चला उरका उरका. जाऊ मम्मा कडे मला याच्यामध्ये नारळ आहे. जाऊ घे. स्वयंपाक चालू आहे. स्वस्तिक शेटला असते मुद्दाम. काय रे कॅमेरा पुढे यायला असते का तू? बॉ करते तुम्हाला कसं करा. हे दिंकी दिंकी दिंकी. डाळ बनवून झाली आत्ताच आणि मस्तपैकी आज स्पेशली आम्ही काय केलंय आज काय झाली वांग्याची भाजी मसाला वांगा फुलांचा चाफ्याच्या फुलांचा एकदम टाकाटक झालाय. तर चला आता नियोजन करूया पटा. इकडे या. चला वाज घेऊन दाखवा पप्पाला. दाखवा. भारी येते ना. छान आहे का? मस्त.
आणि असं करा छान 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 छान. मम्मा कधी पान बघा न करेल पाहू का काय करण कुठून शिकलं असं करायला. ए डुंगिया कुठून शिकला असं करायला. बघत त्याची मस्ती बघा. ऍक्च्युली आदित्याचं इथं ऑफिसचं काम चालू झालंय आणि त्याच्यात पण आम्ही थोडं ऍडजस्ट करून करतो. आणि हीच खरी कॉर्पोरेट लोकांची लाईफ असते सिटीमध्ये. म्हणजे किती पण काय करा, चांगले चांगले उत्सव असले भारतीय संस्कृतीतले, पण इथे काय मजा नाही. जे सगळं जे काय करायचं ते सगळं असंच जीव काढून करावं लागते. या बघा मस्ती चालली आहे मस्ती त्यांची. बघा डान्स बघा पोराचा. डान्स बघा डान्स. बघा शिंगावलाय गडी. आला डुंगू मामा आला. पाया पड गोडीच्या पाया. काय सापडलं मला दाखव. दे इकडं. टिक्कू सापडला ना. मम्माची टिक्कू सापडली बघा किती हुशार पिल्लू. हा देतो तिला त्याला देतो. आता मित्रांनो फायनली मस्तपैकी हार आता लावलाय. ठीक आहे त्याच्या पुढे बघा त्याला साडी आणि मस्तपैकी घाटी लावणार आहेत आपली गँग. या बघा त्याचं काम चाललंय. याचं बघा काय चाललंय. मारायचं नाही. खालून जा खालून. येऊ पळा जा खालून. गडवा लावा त्याला व्यवस्थित. बसतोय का व्यवस्थित. ठेवा का फायनली आपली गुढी एकदम मस्त पद्धतीने अशी उभी राहिली. आता आपण तिला बाहेर बसवायची. नवीन साडी एकदम टकाटक आणि मस्तपैकी नियोजन. इथं असं रांगोळी काढते आली तर इथं मस्त अशी गुलाबाची फुलं आहेत. झाडांना आता टकाटक पाणी मावलंय तेव्हा कशी एकदम टवटवीत उभं घेतलं एकदम झाडांनी तर भारी वाटते. म्हणजे एकदम फील एकदम मस्त आहे. पैकी ना पाकळ्यांच्या आधी त्या रांगोळी होती लाल मध्ये आणि इकडे येलो आणि एकदम मस्त असं एक फुल काढ. स्वस्तिक शेटचं काय चाललंय. पाले बरोबर खेळायचं काम चाललंय. खोटी पाले त्याच्याबरोबर खेळते. एवढं असे डेकोरेशन पद्धतीचे. आधी त्याने मस्त मेहंदी काढली बघ. आपलं सांगितलं नाही पण एकदम भारी मेहंदी काढली. ॲक्च्युली आज सणसूद आहे म्हणून काढली. पण काय झालं सध्या रात्रीच्या बाळांनी खूप त्रास दिल्यामुळे आज काय साडी घालून नाही. मग मी तिन्ही साडी नाही घालून मी पण आपलं सिम्पलमध्येच. कारण कसं होतं एकाने घालायचं एकाने नाही ते आपल्याला पटत नाही. म्हणजे तुम्हाला पण जर कमी वेळामध्ये काही तो वेगळं करायचं तर अशा पद्धतीने करू शकता. कारण ॲक्च्युली सुट्टी पण नाही आज. एवढा पाडव्याचा सण इथं लॅपटॉप चालूच आहे. म्हणजे काम वर्क फ्रॉम होम म्हणलं तरी हे करून सगळं ॲडजस्ट करायचं असतं. हे खूप क्रिटिकल असते. जा ना बाबडी जा बघून मम्मा काय करते बघून या. फायनली अशी मस्तपैकी अशी रांगोळी झाली. अजून थोडंसं काय बाकी येतं ते चाललंय. आणि स्वस्तिक त्याचा पूर्णपणे आनंद घेतोय. वेगळं चाललंय मला इथं इन्व्हॉल्व नाही करत आहे. रांगोळी पुसायला बघतोय तर जा मम्माला मदत करा. नाही जाऊन देत ना मम्मा. नाही जाऊन दे. घालायचे ना. अरे तर म्हणते सगळं स्वस्तिक मुळे झाले. काय स्वस्तिक अय आज पाडव्याचा पहिला दिवस आणि तुझ्यामुळं आज हे असं शॉर्टकटमध्ये आम्हाला करावं लागतंय. आणि एक तर मी आज ध्यास घेतलाय. आपण एक चांगलं ब्लॉगिंग चालू करतोय पहिल्या दिवसापासून. आणि तू असं केल्यावर कसं व्हायचं. इकडे बघ बरं जा लेफ्ट हँड. हा दाखव बघ बरं. हे पेनाने असं रात्रीचे वाडे करून ठेवले. तर पिन करतं नुसतं सारखं. हा खाजवी ते असं कसलं भारी लोक आलंय रांगोळीला बघ. कसलं भारी वाटते ना आता. बरं बघ हे बघ इकडं गोडी तिकडं हे बघ इकडं. हे बघ इकडे बरोबर बघा काय अय्यो गुढी आहे ना. छान उभी केली ना आपण गुढी. म्हणूनच्या मायला काय उभं केलंय. हा टुंगी नाही गुढी. काय केलंय सांगा. गुढी. थोडीशी दिवाबत्ती देवपूजा करून घ्यायची मस्तपैकी. ते आपलं फायनली झालं मग म्हणायचं गुढी पाडवा. तर काही शॉर्टकटमध्ये झुरकावं लागून भावानं. सगळा ॲक्च्युली शूटचा प्लॅन होता. प्रॉपर साडी गेटअप सगळं करायचं नियोजन होतं. पण सगळं आता फसवले भावानं. किल्ल्यातच फसवले. आणि पापा करते. कोणी फसवले सांगा. प्रत्येक शूट करतोय मम्माचं. पप्पा मला सुखाचं द्या ठेवा. आणि थोडीशी मला जरा बुद्धी द्यायला जास्त म्हणजे मी त्रास नाही देणार. ठेवा थांबा.
छान जोडून राहा, हात जोडा. आणि त्याच मस्तपैकी गुढीची पूजा छानपैकी सुंदर आपली गुढी. आता नसतो ना, संध्याकाळी फोडतात ना वाटतं. नारळ लगेच नाही बाळा वाटत. छान सुंदर पद्धतीने आपलं देवगावात फोडायला सांगा. स्वस्तिकचे बघा माझ्या म्हणजे नारळ फोडायचे तर चाललंय. हा काय काय नसतं नारळ फोडायचं. आजीला सांग नारळ फोडायला. आजीला सांग. आपण संध्याकाळी नाही खायचं पिलूला नारळ पिल्ल्या पिशवी घेऊन ये, आपल्याला इथं सोलू आपण. नारळ कसं होतं नारळ. दल तू काढ का. यस जिंकलं. चला एकंदरीत नारळ झालाय सोलून. फायनली गुढीचं संध्याकाळी गुढी काढताना पडणार आहेत. आता मी तर मला पण ऑफिसला जायचंय, त्याच्यामुळे कसं आहे सुट्टी नाही. एमआयडीसी काम करायला काही सुट्टी नसते कधी भावाला. तुमचं मराठी किती पण सण असू द्या, सुट्टी बिट्टी काय नाही. जा जीव काढा, काम करा. आपले सण उत्सव असेच ऍडजस्ट करून साजरे करा, पर्याय नाही काय. पोट भागायचा विषय करावा लागते आहे का नाही पिल्ले. बघा लगेच पोट दाखवते आहे का. मस्तीखोर स्वस्तिक आहे, मस्तीखोर स्वस्तिक. मित्रांनो अशाच मस्तीखोर स्वस्तिकच्या आहे ना आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की आता इथून पुढच्या 10 दिवसामध्ये दररोज डेली आपल्या या चॅनलवरती ब्लॉग येत जाणार. बघा 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 डोंगी. थोडं स्वयंपाकाचं नियोजन चाललंय. अजून उलकून भरपूर गोष्टी करायच्या ते, कारण ऑफिसला तर जायची तयारी करायची. त्यानंतर अजून विषय असा आहे एडिटिंग करावं लागणार आपल्या व्हिडिओचं ब्लॉगिंगचा. वापर श्रीखंड पुरी करायची तर बाळाला खायला घालायचं काम चाललं आहे. मस्त अवस्थेला गवले बघा. ऊन एवढं बेकार झालं ना की टोपी खूप काळजीपूर्वक घालावंच लागते, कारण ऑप्शनच नाही भावत. उन्हात जगात हाल चालली. मिस्टर DIY पण आहे आणि याच्या इकडे स्मार्ट बाजार आहे. आपण तिकडे चाललोय. म्हणजे सध्या चैत्र महिना म्हटलं ना तर उन्हाची अशी लाही हो. नवीन वर्ष चालू होत असतं आणि ऐन उन्हाळ्यामध्ये हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये साजरा होतो. आणि महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणून ह्या सणाला बोललं जातं. आणि विशेष म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटत असते ह्या चैत्र महिन्यामध्ये. खूप भारी भारी झाडांना पालवी फुटलं का लय भारी, म्हणजे ते नवचैतन्य झाडामध्ये येत असतं. स्मार्ट बाजारामध्ये जर बघितल्यानंतर मस्तपैकी गुढी उभारली आता छान. आणि त्या गुढीला जसं डेकोरेशनने असं सुंदर अशी रांगोळी काढली तर अशी नववर्षाच्या शुभेच्छा देणारी एकदम भारी. किलो आहे. कलिंगड घेऊया आणि श्रीखंड घेऊया. भावांना हे घ्यायचं का. 45-45 रुपयापर्यंत होऊन जाईल हे वालं. श्रीखंड घ्यायचं आपल्याला, त्यासाठी आलं आहे. तर नाव पण आहे ना मस्तपैकी कलिंगड घेतले, ते 2 कलिंगड घेतलेत आणि मिठाचा पुडा ना. आता मस्तपैकी आपण श्रीखंड ते आपण तिकडे सोडवला. श्रीखंड येतं फायनल बिलिंग झालं. आत्ताच मॉलमधून आलोय. 2 कलिंगड आणले ते आणि एक टाटाचं सॉल्ट आणि श्रीखंडाचा डब्बा. तर एवढं याचं फक्त 217 रुपये बिल आलंय. बिल मॉलमधून आलं ना त्याचं बिल येते. इकडं इथं ठेवा. देवबापा पैसे ठेवा हळूच. अरे आता इथंच बस. बघा संस्कार असे लावायचे असतात भावांना. मस्तपैकी संस्कार आणायचं लावा का. संस्कार असे लावायचे असतात भावांना. हे ठेवा ठेवा इथं. जा अजून घेऊन या आजीकून. कंट्रोल बघा किती आहे की खायची बी गोष्ट समोर दिसते आणून पण ठेवायचे. आता बघा माझ्या कंट्रोल बघा. आता कंट्रोल भावाचा बघा कंट्रोल किती बघा. म्हणजे बाळाने खायचं सोडून घेऊन येतोय हे बघा. पण गरम आहे त्याला माहिती. चल माझ्याकडं गरम आहे म्हणून नको म्हणते बघा. चलो हाय हा चला या इकडे बघा मित्रांनो. सगळा बेत असा तयार आहे. शेट आता मस्त अहो कल्ला केला वय भावानी. कल्ला केला वय. कल्ला केला सगळा बघा. एकदम स्वस्तिक शेट कसं हसतोय आणि हसतोय. येईल ना हजर आहे आता. बाळा जेवायचंय आपल्याला. वाढते आधी तर मस्त पैकी त्याच्यामध्ये या बघा. ये होईना बात. मस्त वरण वाढले. आता आपलं ताट परिपूर्ण झालंय भावांनो. आजच्या जेवणामध्ये आपल्याकडे काय माहिती का. मस्त पुरी आहे, भाजी वांग्याची आहे, याच्यामध्ये वरण आहे आणि भात पण आहे याच्यामध्ये कुकरमध्ये. आणि गरमागरम भजी आहे, बटाटा आणि कांद्याची.
तर बघा तोंडाला पाणी सुटलंय आणि हे मस्त पापड कुरड्या पापडी आणि श्रीखंड. बस येतं. तर मस्तपैकी आता नियोजन आपण करतोय. सगळे जेवायला बसले. इथं बसा स्वस्तिक शेट. कशी बसा. हा बसा. चला मित्रांनो फायनली आजचं गुढीपाडव्याचं शुभ मुहूर्ताचं जेवण करायला झालं. म्हणजे कावड बावळ झाले. त्याला समजत नाही काय पाहिजे. नुसतं काव काव करते. काय खायचं तेच समजत नाही. असं नाही करायचं मित्रांनो. असंच फन आपल्याला रोज घरामध्ये आनंद घ्या. असं कसं बाबा? शेट बरोबरची मस्ती ही अशीच चालू होणार. हा दिवस डेली ब्लॉग चालू होणार आहे. होते की आजची जी काही घोडी तर ती हीच होती की आपण मस्तपैकी हा जो गिंबल घेतलाय तर त्याचीच गुढी आपण आज उभारली आणि याचाच शूट आपल्याला इथं दाखवायचे. कशा पद्धतीने वर्किंग करतं, कसं ट्रॅकिंग चालतं. चला मित्रांनो आपला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की सांगा. काहीतरी स्पेशल म्हणजे एक युनिक केलं आपण काहीतरी वेगळंच की आज आपण ही गुढी तर उभारलीच आहे त्याच्यासोबत ही पण गुढी उभारली कारण आपल्याला शूटसाठीची ही गुढी. तर मित्रांनो फायनली ऑफिसला जायचं माझी पण तयार झाली. गुढीपाडव्याचा दिवस सगळं मांगल्यमय झालंय आणि स्वस्तिकची पण आंघोळ झाली. आजींतर आंघोळ घातली आणि आधी पण तिचं ऑफिसवरती बसली. म्हणजे MIDC कामगारांचीच लाईफ असते भावानं. किती पण कुठं काय करा शहरामध्ये तुम्हाला भारी वाटतं पण ॲक्च्युअली तसं काय नसते. सण पण असा पटापट कसा तरी साजरा करावा लागतो आणि बघा निघावं लागतं आपलं आपलं ओळखून. पर्याय नाही भावानं. आणि बघा आपले आईसाहेब हे बिचार इकडे बसून काय गाव म्हणजे शहरामध्ये ही लाईफ आहे. हे जर गावाला असतं कुठेतरी शेतात वगैरे ही खरी लाईफ आहे. पण पर्याय नाही भावांनो. ऑप्शन नसतं. पोटापाण्याचा विषय तर करावंच लागते. तर चला मित्रांनो खरंच आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत त्या व्हिडिओ पाठवा. नक्कीच पुढले 10 दिवस खरं आमच्या कसोटीच्या आणि एफर्ट्स राहणार आहेत कारण की हे जर केलं तर तुमचा सपोर्ट असेल तर काहीतरी होणार भावांनो. भावाचा काहीतरी मदत करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून टाका. बाय. सरप्राईज करा. बाय बाय. तर एक ड्युटी संपली तर एक ड्युटी चालू असते. ऑफिसमध्ये आलोय. ऑफिसमधलं पुन्हा आपलं काम चालू करायचं.